नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी आपण शॉर्टवरती हे सुंदर असे कीचेन दाखवले होते, पण त्यानंतर ना आम्हाला आयडिया आली की हे आपण फक्त कीचेन म्हणून नाही तर अजून याचा खूप सुंदर उपयोग होतो, जे की आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सुंदर असे डॉल बनवायचे आहे. त्यासाठी आपल्याला अशा हा झुमका कॅप्स लागतील किंवा एकदम छोट्या साईजचे घंटे आहेत आणि हे मध्यम आकाराची घंटी ज्याला आपण म्हणू शकतो, जे आपण तोरणासाठी वगैरे यूज करू शकतो. त्यानंतर आता बघा आपल्याला 4 नंबरचे पांढरे मोती लागतील. ठीक आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, वायर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 4 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे. त्यानंतर गाठीच्या जवळच्या एका मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि एक असा त्याचा लूप किंवा जी पाकळी जी आहे ती आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर हे लूप बनवायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही एक गाठीच्या जवळचा एक मोती टाकायचा आणि त्यानंतर इथून पुढची स्टेप फॉलो करायची आहे. तर सगळ्यात आधी हे लूप तयार झाल्यावरती आपल्याला एक असा छोटा झुमका कॅप किंवा एकदम छोट्या साईजची घंटी जी आहे ती ओवायची आहे. त्यानंतर एक आपण इथे 8 नंबरचा पांढरा मोती ओवलेला आहे. आता तुम्हाला ज्या कलरची डॉल बनवायची आहे त्या कलरचे मोती तुम्ही इथे यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला परत एक झुमका कॅप ओवायचा आहे आणि त्यानंतर 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा हे पांढरे मोती परत एकदा 4 नंबरचेच आहेत आणि त्यानंतर परत एक झुमका कॅप ओवायचा आणि एक 4 नंबरचा पांढरा मोती ओवायचा आहे. आता तो जो पांढरा मोती ओवलेला आहे त्याला मागे करायचं आणि समोर आपल्याला सुई काढत न्यायची आहे. तो झुमका कॅप आहे त्या झुमक्या कॅपमधनं सर्व जे पांढरे मोती आहेत त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. तर ही प्रोसेस थोडीशी अवघड वाटू शकते कारण थोडंसं असं पुढे मागं होऊ शकतं, पण अगदी संयमाने तुम्हाला ही व्यवस्थित ह्या सर्व मोत्यातनं पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आणि बघा तर अशा प्रकारे हे आपलं ह्या डॉलचा जे आपण हात आहे ते इथे बनवत आहोत. त्यानंतर आता अशा प्रकारे आपल्याला सुई काढून घेतल्यावरती दुसऱ्या साईडला देखील आपल्याला सेम असंच ओवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी परत एकदा 6 पांढरे मोती 4 नंबरचे, एक घंटी आणि एक छोटा 4 नंबरचा पांढरा मोती ओवायचा. नंतर पांढऱ्या मोत्याला मागे करायचं आणि समोर आपल्याला झुमक्या कॅपमधनं ते छोट्या घंट्यामधनं सर्व पांढऱ्या मोत्यातनं सुई फर्स्ट पांढरा जो मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचं, म्हणजेच सेंटरला. त्यानंतर आता इथे आपल्याला एक मोठा मोती ओवायचा आहे. तर बघा हा 8 नंबरपेक्षाही मोठा आहे. तर तुम्ही अंदाजानुसार 10-12 नंबरचा ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर एक अशा प्रकारे जे आपण तोरणाला घंटी वापरतो तशी घंटी वापरून घ्यायची आहे. त्यानंतर आता पाय बनवायचे. त्यासाठी आपल्याला 12 मोती ओवून घ्यायचे आहेत पहिले 4 नंबरचे. त्यानंतर एक छोटी घंटी ओवायची. त्यानंतर एक परत पांढऱ्या कलरचा 4 नंबरचा मोती ओवायचा आहे. त्यानंतर पांढऱ्या कलरच्या मोत्याला मागे करायचं आणि समोरच्या सर्व मोत्यातनं सुई काढायची. इथे मात्र बघा एकदम स्टार्टिंगचा जो एक पांढरा मोती आहे त्या मोत्यापर्यंत जायचं नाही आहे. तर टोटल आपण 12 ओवले होते ना, तर 11 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि जो 12वा म्हणजेच पहिला जो मोती आहे त्याला सोडून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्याला असं व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं आहे. कुठेही लूज पडू द्यायचं नाही आहे. लूज पडलं तर ही जी आकृती आहे ती व्यवस्थित दिसणार नाही. तर त्यासाठी बघा आपण अशी ही काढून घेणार. त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला सेम असाच पाय बनवायचा आहे, पण त्यासाठी आपल्याला फक्त 11 मोती ओवायचे आहेत. 11 पांढरे मोती ओवायचे. त्यानंतर परत तो एक घंटी, छोटी घंटी आणि एक मोती ओवायचा आणि एका मोत्याला पांढऱ्या मोत्याला मागे करून आता मात्र आपल्याला सर्व 12 मोत्यातनं सुई काढायची. म्हणजे हे इकडे ओवलेले 11 मोती आणि जो आधी आपण ओवला होता पहिला मोती जो आपण सोडून टाकला होता तो एक, असं ह्या 12 मोत्यातनं टोटल 12 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर तो जो घंटी आहे त्या घंटीमधनं देखील आपल्याला सुई काढायची आहे आणि आता आपल्याला सरळ स्ट्रेट वरती सुई आणायची आहे. बघा फक्त मधले जे आहेत, जसं की हा मधला मोठा पांढरा मोती, त्यानंतर तो बारीक घंटी, त्यानंतर परत एक पांढरा मोती आणि त्यानंतर परत ती जी घंटी आहे. तर ह्या सर्व एक म्हणजे स्ट्रेट लाईनमधनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर वरती जो लूप तयार झालेला आहे ह्या लूपमधनं आपल्याला एकदा सुई फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून हे घट्ट असे बसेल गोल. त्यानंतर तिथे गाठ मारायची आहे आणि एक्स्ट्रा जो धागा आहे तो कट करायचा. आता एवढं झाल्यावरती बघा हे आपली अशी जी आकृती आहे ही तयार होईल.
आता तुम्हाला इथे थोडंसं तुम्ही ह्या दोरीला ॲडजस्ट करून वाटेल तो शेप देऊ शकता हवं असेल तर, नाही तर त्याचा जो नॅचरल शेप येतो ते देखील खूप सुंदर दिसून येतो बघा. तर वेगवेगळ्या अशा आकृत्या तुम्ही इथे बनवू शकता. आता जर तुम्हाला याचं कीचेन बनवायचं असेल तर काय करायचं, सिम्पली वरती जो लूप तयार झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे कीचेनची जी रिंग असते ती टाकायची आहे. ठीक आहे, जर ती टाकली तर तुम्हाला इथे हे कीचेन मिळेल. त्यानंतर ना बघा आपल्याकडे दुसरा एक अशी छोटी डॉल बनवलेली आहे. याच्यामध्ये आपण सेंटरचा मोती छोटा घेतलेला आहे आणि जी घंटी आहे ती देखील थोडी वेगळ्या आकाराची घेतलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे व्हेरिएशन्स करून पाहू शकता, वेगवेगळ्या कलर्समध्ये देखील बनवू शकता. त्यानंतर दुसरा प्रयोग म्हणजे तुम्ही अशा छोट्या छोट्या शेल्फमध्ये अशा प्रकारे वॉल डेकोरेशनसाठी ठेवू शकता. तर तुम्ही हे नक्कीच बघितले असेल, असे ऑनलाईनवरती किंवा कुठेही जे वॉल डेकोरेशनसाठी यूज करतात. तर अशा प्रकारे आपण हे छोटे छोटे डॉल्स बनवलेली आहेत, जी की तुम्ही कीचेनसाठी किंवा शेल्फमध्ये डेकोरेट करण्यासाठी यूज करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या कलर्समध्ये बनवून जेव्हा डेकोरेट कराल तर तेव्हा खूप सुंदर तो जो लुक आहे दिसून येणार आहे. तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. अशीच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.